विश्वास असेल आणि मनापासून श्रद्धा ठेवून प्रामाणिक जर श्री स्वामींची सेवा केली तर श्री स्वामी ही साथ घालतातच आणि श्री स्वामी दर्शन देखील देतात। अशीच काहीशी घटना पनवेलमध्ये घडलेली आहे। पनवेल येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतार यांच्या घरी श्री स्वामी समर्थ अवतरल्याचा चमत्कार पाहायला मिळतोय। हा चमत्कार पाहण्यासाठी भक्तांची रांग लागली आहे। श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी सेवेची आवड असलेली परमभक्त कांचन सुतार हे दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आले। तिला देखील आश्चर्याचा धक्का बसला। नेमका चमत्कार काय घडलाय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। परमभक्त कांचन सुतार हेचे श्री स्वामी समर्थांच्या 51 अध्याय सप्ताहाचे वाचन सुरू होते। वाचन सुरू असतानाच कांचनताई सुतार मठात जाऊन नेहमी न चुकता स्वामींना हाक मारायची, विनवणी करायची, स्वामी तुम्ही घरी कधी येणार, स्वामी घरी कधी येणार, आणि घरी जाऊन झोपी जायची। एके रात्री मात्र घडला चमत्कार। पहाटे 3 वाजता कांचनताईंना दरवाजा वाजल्याचा आवाज आला। त्यानंतर स्वामींनी ताईला उठ मी आलोय, दरवाजा उघड असा आवाज दिला। त्यावेळी कांचन सुतार ही दचकली, पटकन जागी झाली आणि देवघराच्या खोलीत जाऊन बघितलं तर तिला साक्षात श्री स्वामीच दिसून आले आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू देखील वाहून आले। दरवाजापासून देवाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरलेला होता व त्या अष्टगंधावर स्वामींची पावले देखील उमटली होती। तसेच मुख्य दरवाजावर स्वामींच्या हाताचे निशाण देखील होते। त्यानंतर ताईचे लक्ष स्वामींच्या मूर्तीकडे गेले व 51 अध्याय असलेल्या पोथीकडे लक्ष जाताच मूर्तीच्या पायातून व पोथीतून अंगारा बाहेर येत असल्याचं पाहायला मिळालं। 5 ते 7 किलो अंगारा हा पोथीतून बाहेर पडलेला आहे आणि आजही तितकाच अंगारा त्या पोथीतून बाहेर पडतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हे दृश्य पाहण्यासाठी स्वामी सेवकांनी भक्तांनी कांचनताईच्या घरी धाव घेतली। अशा प्रकारचा श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रचिती येणारा हा व्हिडिओ पनवेलमधील एका परमभक्त कांचन सुतार यांच्या घरी पाहायला मिळाला। तर मित्रांनो, कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज, श्री महाराज स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि आपल्या एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।